We were talking about total internal रिफ्लेक्शन, राईट. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघितलं होतं? ऑप्टिकल फायबर. त्याची इनर मोस्ट लेअर जी असते ती कशापासून बनलेली असते? ग्लास और अ डेन्सर मीडियम, राईट. आणि बाहेरची जी असते दॅट इज अ रेरर मीडियम. त्याच्यामुळेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तिथे पॉसिबल आहे. देन नेक्स्ट वी सॉ इज मिराज. काय आहे ते? फॉर्मेशन ऑफ. इथे मिराज मध्ये कशी इमेज फॉर्म होते? तर इन्व्हर्टेड इमेजेस फॉर्म. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट थर्ड हेडिंग दाखवा, डायमंड. त्याच्यामध्ये ब्रिलियन्स ऑफ डायमंड इज मेनली ड्यू टू brilliance of diamond. Brilliance of diamond is mainly due to total internal reflection. Is mainly due to total internal reflection inside it. खालच्या लाईन वरती लिहा, स्टार करून लिहा पॉइंट. The critical angle for diamond, the critical angle for diamond air interface, is very small. The critical angle for diamond air interface is very small. Therefore, once light ONCE बरं, once म्हणजे एकदा, once light enters the diamond, it is very likely to undergo total internal reflection. It is very likely to undergo total internal reflection. मग काय दिलंय आपण? क्रिटिकल अँगल डायमंड साठी काय आहे? आणि आपण क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला काय बघितलं होतं? 1/sin c किंवा sin r म्हणू शकता आपण. क्रिटिकल अँगल म्हणतो तर विल यूज sin c इज इक्वल्स टू म्यू. तर आता हा c अँगल जर लहान असेल तर sin c ची व्हॅल्यू पण कशी असेल? इट विल बी व्हेरी लेस और मोर. सो दिस विल बी ऑल्सो व्हेरी लेस व्हॅल्यू. सो 1 समथिंग व्हेरी लेस. तर काय होईल त्याचा आन्सर? इकडे नाही तर तुम्ही हे बघू शकता की दिस इज कॉन्स्टंट, दिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ॲज दिस विल गो ऑन डिक्रीजिंग, दिस विल गो ऑन इन्क्रीजिंग. सो त्याच्यासाठी आपला डायमंडचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कसा असेल?
तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असल्यामुळे काय होतं, इफ द लाईट एंटर्स द डायमंड, when the light enters the diamond, it is very likely to go multiple total internal reflection, and this multiple total internal reflection is the reason for the brilliance of diamond. Brilliance of diamond म्हणजे काय, जे त्याचं आकर्षण आहे, the beauty or the shine, that is because of the total internal reflection. आणि ते का बरं मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशामुळे होतं, बिकॉज ऑफ द हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डायमंड. आणि हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स का बरं आहे, बिकॉज क्रिटिकल अँगल त्याचा फार लहान आहे, मोठा नाही आहे. क्रिटिकल अँगल इज व्हेरी स्मॉल. नेक्स्ट पॉइंटला त्याच्या खाली याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला. The brilliance of diamond also depends. Brilliance of diamond also depends on its cutting. Brilliance of diamond also depends on its cutting. त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये लिहा, by cutting the diamond suitably. By cutting the diamond suitably, by cutting the diamond suitably, multiple total internal reflections, multiple total internal reflections can be made to occur. Multiple total internal reflections can be made to occur. तुम्ही बघितलं असेल डायमंडचा शेप मोस्टली इट इज ऑफ दिस टाइप. कुछ इस प्रकार का होता है क्या डायमंड. हा समजून घ्या काय काय ड्रॉ करायचंय. का असं असतं डायमंड, असं बॉक्स मध्ये असं असतंय का, नाही. का बरं, आता जेव्हा याच्यावरती लाईट येणार, दिस विल बी इन्सिडेंट ॲट डिफरंट अँगल्स, अँड बिकॉज ऑफ विच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन विल अपियर ॲट डिफरंट अँगल्स. बट जर इथे आपली लाईट येते तर काय होतंय, इट विल गो स्ट्रेट इनसाइड अँड विल सी व्हेरी लेस अमाउंट ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इकडे काय होईल, हाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर जास्त आहे, बट इफ वी डोंट यूज दॅट हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन अ प्रॉपर वे, इट गोज वेस्ट. सो त्याच्यासाठी डायमंडची जी कटिंग आहे, इट शुड बी ऑल्सो डन इन अ प्रॉपर वे. ठीक आहे. तर ब्रिलियन्स ऑफ डायमंड इज बिकॉज ऑफ मेनली टू फॅक्टर्स. वन इज द मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स, अँड सेकंड इज द कटिंग ऑफ द डायमंड. त्याच्यानंतर हेडिंग टाका आता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. तर हे रिफ्रॅक्शन कुठे होईल आता, ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मध्ये कशामुळे होईल, बिकॉज ऑफ द डिफरंट लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. का असं आता मी तुम्हाला बघतोय, आपल्यामध्ये होऊ शकतं का रिफ्रॅक्शन, नाही, बिकॉज हियर द डेन्सिटी ऑफ एअर इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये लिहा, द अर्थ ॲटमॉस्फिअर इज नॉट युनिफॉर्म. द अर्थ ॲटमॉस्फिअर इज नॉट युनिफॉर्म थ्रूआउट.
the Earth's atmosphere is not uniform throughout, comma, it has layers of different densities. It has layers of different densities. And the refraction of light due to these layers, the refraction of light due to these layers, it's called atmospheric refraction. तर ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन होत आहे हे कशामुळे कळणार आपल्याला, बिकॉज वी हॅव सीन सम फिनोमेनाज. सो आता हेडिंग टाका फिनोमेनाज based on atmospheric refraction. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट लिहा, नेचरची तुम्हाला क्वेश्चन विचारतात बरं की वेअर कॅन बी सी ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, किंवा काही तुम्हाला फिनोमेना दिला जाईल की हा फिनोमेना कशामुळे घडून येतो ते सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा ॲट द सनराइज अँड सनसेट, ॲट सनराइज अँड सनसेट sun appears flattered. काय स्पेलिंग आहे बघा, फ्लॅटर्ड चा अर्थ काय, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फ्लॅटर्ड? अरे कहा से आया है ये वर्ड, मेन वर्ड काय याच्यामधला, फ्लॅट. फ्लॅट म्हणजे काय होईल, चपटा झालेला ना. सो एकदम असा एक्झॅक्टली सर्कल नाही दिसत आपल्याला, इट अपियर्स समवॉट लाईक दिस, असा असा दिसतो आपल्याला सन. ऑब्झर्व करा, एवढ्यासाठी कोणच उठतं म्हणा आहे ना, तर उठवून बघा कधीतरी, ठीक आहे. सनराइज ड्यू टू atmospheric refraction, due to atmospheric refraction. Second लिहा twinkling of stars. सेकंड आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आपल्याला माहिती आहे, स्टार्स ट्विंकल करतात, याचं रिझन तेच आहे जे आपण वरती टाकले ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन. याची थिअरी जास्त काही लिहायची नाही. सेकंड लिहा, सॉरी थर्ड लिहा, द स्टार्स seem higher than they actually appear. Stars seem higher than they actually appear. And next is advanced sunrise and delayed sunset. Advanced sunrise and delayed sunset म्हणजे काय होतं, याचा अर्थ काय शेवटच्या पॉइंटचा,
सनराइज आपल्याला काय दिसणार आहे, लवकर दिसणार आहे. से इफ दिस इज आवर अर्थ अँड वी आर ॲट दिस पॉइंट. आता आपल्याला हा सनराइज कधी दिसेल, वेन द सन विल कम ॲट दिस पॉइंट, बरोबर. पण आपल्याला इथे आल्याच्या नंतर नाही दिसणार सनराइज, बट वी विल बी एबल टू सी द सनराइज वेन द सन इज ओव्हर हिअर. वाय? बिकॉज ऑफ द डिफरंट लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. इकडे वेगवेगळ्या लेयर्स आहेत ॲटमॉस्फिअरच्या. आता तर ह्या लेयर्सचं जेव्हा रिफ्रॅक्शन होत जातं, वी विल बी एबल टू सी सनराइज ओव्हर हिअर ओनली. अँड ॲट द सेम टाइम सनसेट कधी होईल, जेव्हा सन ह्या हॉरिझॉन्टलच्या खाली चालला जाईल. बट बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन वी विल बी एबल टू सी द सनसेट टिल लॉंग टाइम. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे नाही विचारणार की रिफ्रॅक्शन कशामुळे होतं, काय होतं. दे विल जस्ट आस्क की डिलेड सनराइज अँड डिलेड सनसेट आर द फिनोमेनाज बिकॉज ऑफ व्हॉट. तर इथे काय होईल, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दोघांकडे सेम आहे बघा, सेम डायग्राम बनली आहे, फक्त इकडे सनराइज साठी आहे, इकडे सनसेट साठी आहे. तुम्ही काही काढायची गरज नाही, इथनं तो आप होशियार होईल. नेक्स्ट आहे आता स्कॅटरिंग ऑफ लाईट. हेडिंग टाका स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यामध्ये नाही 4 नंबर नाही आहे, म्हणजे 4-5 नंबर पुढे. नेक्स्ट हेडिंग आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. दिस इज समथिंग एल्स. स्कॅटरिंगचा अर्थ काय? पसरणं. आपण तर हे पण बघितलं होतं, हे प्रिझम मध्ये असं इकडनं लाईट आली अशी, ती रिफ्रॅक्ट झाली, अँड देन वी सॉ दिस 7 कलर्स. हाँ, तो ये क्या था? मग स्कॅटरिंग काय? ते तर रिफ्रॅक्शन मध्ये झालं. हाँ, तो फिर यहाँ पे अलग क्या होने वाला है. इधर स्कैटर तो इधर पण करते हैं ना, दिस इज इथे पण पसरती है व्हाइट लाइट. सो ये इसमें और ये इसमें क्या अंतर है फिर? नाही, दैट इज टिंडल इफेक्ट. हाँ, हर्षल काय म्हणतोय? तर स्कॅटरिंग ऑफ लाईट मध्ये याच्यामध्ये बघा, हे जे होत आहे दिस इज गेटिंग युनिफॉर्मली, की आपल्याला माहिती आहे की याच्यानंतर हेच होणार, याच्यानंतर हेच होणार. बट वेन एव्हर स्कॅटरिंग ऑफ लाईट हॅपन्स, वी डोंट नो वेअर द लाईट विल गो. आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट जेव्हा पण होते तर इट हॅपन्स फॉर ओनली स्पेसिफिक लाईट. आता इथे बघा सगळंच तयार होणार इथे, लाईक पूर्ण व्हायलेट पासून रेड पर्यंत सगळे पाथ चेंज झाली आहे. बट जेव्हा स्कॅटरिंग होणार तेव्हा एका पर्टिक्युलर एंडचाच लाईट स्कॅटर होईल. आयदर रेड लाईट विल स्कॅटर और द व्हायलेट लाईट विल स्कॅटर. असं कधीच होणार नाही की रेड लाईट पण होते आणि ब्ल्यू लाईट पण होते ना, असं कधी नाही होणार. मग जेव्हा सगळ्याच लाईट स्कॅटर होतील तेव्हा काय होईल, द लाईट विल बी व्हाईट लाईट ओनली, बिकॉज सगळे सोबत स्कॅटर होत आहेत ना. मग स्कॅटरिंग मध्ये काय होणार आहे, मी आता सांगितलं की एका पर्टिक्युलर आयदर रेड लाईट स्कॅटर होईल किंवा व्हायलेट साइडची ब्ल्यू लाईट स्कॅटर होईल. तर आपल्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट मग कुठे कुठे दिसून येईल? स्कॅटर करायसाठी काय काय लागेल आपल्याला, व्हॉट विल नीड फॉर अ लाईट टू स्कॅटर. आता स्कॅटर होणं म्हणजे काय हे तर कळालं की लाईटचा एका पर्टिक्युलर एंड आयदर रेड किंवा ब्ल्यू त्याच्या मेन याच्यापासून वेगळं होऊन जाणं. म्हणजे व्हाईट लाईट मध्ये सगळं असतं, तर व्हाईट लाईट मधनं जर ब्ल्यू लाईट बाजूला निघून गेला तर काय होईल, आपल्याला लाईट ब्ल्यू दिसायला लागेल. जर रेड लाईट बाजूला निघून गेला तर रेड दिसायला लागेल. मग आता हे होणार कधी आहे, एकच लाईट बाजूला कधी निघणार आहे? हा, जेव्हा एका व्हाईट लाईटच्या पाथ मध्ये, एक व्हाईट लाईट, व्हाईट कलरच्या लाईट मध्ये काय काय असतंय, वी हॅव ऑल 7 कलर्स and this forms the white light. तर जेव्हा व्हाईट कलरच्या ह्या लाईट मध्ये देर आर सम पार्टिकल्स, जेव्हा पण एक पार्टिकल्स येणार त्याच्यामध्ये
त्या पार्टिकल्सला जेव्हा ही लाईट येऊन ऑब्स्ट्रक्ट करणार तर तेव्हा काय होणार, वी विल सी स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता ह्या पार्टिकल्सच्या साईज वरती डिपेंड करतं की आता कोणती लाईट स्कॅटर होणार आहे. आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की रेड लाईट कमी स्कॅटर होण्याचा मेन रिझन काय आहे, त्याची वेवलेंथ अँड द फ्रिक्वेन्सी तर आहे, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आहे, बट ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द साइज ऑफ द पार्टिकल्स. तिथे एअर मधले जे पार्टिकल्स आहेत दॅट ऑप्टिमम साईज, जे पार्टिकलची जे साईज आहे ती अशी एक पर्टिक्युलर साईजची आहे की ज्याच्यामधनं रेड लाईट त्याला पास करून जाईल, बट ब्ल्यू लाईट काय होईल, तिथे त्याला जाऊन ऑब्स्ट्रक्ट होणार. आणि जेव्हा ब्ल्यू लाईट त्याला जाऊन धडकणार तर तेव्हा काय होणार, ती ब्ल्यू लाईट साईडला चालल्या जाणार आणि बाकीच्या सगळ्या लाईट त्याला क्रॉस करून पुढे येणार. तर ही जी ब्ल्यू लाईट आता साईडला निघून येते तर आपल्याला काय दिसणार, विल मेनली सी दिस ब्ल्यू लाईट बिकॉज आता बाकीची तर व्हाईट लाईट फॉर्म करते ना, जे बाकीचे 6 कलर एकत्र गेले दॅट विल फॉर्म व्हाईट कलर ऑफ लाईट, बट ही जी बाजूला आली आहे ब्ल्यू, तर विल सी दिस ब्ल्यू लाईट ओनली. तर आता हे मेनली कुठे होणार आहे, तर आपण सन इज द मेन सोर्स फॉर लाईट इन द डे टाइम. जेव्हा सन वरनं लाईट रे आपल्या अर्थ कडे येणार तर इट विल अंडरगो ऑल दिस लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. त्या ॲटमॉस्फिअरच्या लेयर्स मध्ये एअर आहे का, त्या एअरचे पार्टिकल्स आहेत का, तर एअरच्या पार्टिकल्सला जेव्हा ही व्हाईट कलरची लाईट धडकत धडकत येणार तर तेव्हा काय होणार, ही ब्ल्यू लाईट अशी नेहमी साईडला निघत जाणार. आणि हे बाकीचे जे 6 कलर्स आहे दॅट विल ऑलमोस्ट फॉर्म अ व्हाईट लाईट. आणि त्या व्हाईट कलरच्या लाईट मध्ये आपल्याला ब्ल्यू कलर हा वेगळा दिसून येणार, अँड बिकॉज ऑफ विच द कलर ऑफ द स्काय अपियर्स टू बी ब्ल्यू. समजलं काय बोललो मी. आणि जेव्हा तुम्ही विमानामध्ये बसतात, आता आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव एक्सपिरियन्स दिस, इवन आय हॅव नॉट एक्सपिरियन्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की जेव्हा व्हेनेवर द फ्लाईट अटेन्स अ सर्टन हाईट, आपल्याला खाली ब्ल्यू दिसतं आणि वरती ब्लॅक. ऍक्च्युअल कलर ऑफ स्पेस इज ब्लॅक ना, माहिती आहे ना. तर आपल्याला ब्ल्यू का बरं दिसतो, तर दिस इज बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. अँड याच्यामध्ये काय होतंय, बाकीचे सगळे कलर सोबत आहे, फक्त ब्ल्यू कलर साईडला गेल्यामुळे ब्ल्यू दिसतोय. बट इथे बघा डिस्पर्शन मध्ये काय होतंय, सगळे कलर्स त्यांचा पाथ चेंज करताय, इथे फक्त एक कलर पाथ चेंज करेल, अँड दिस इज कॉल्ड एज द स्कॅटरिंग. स्कॅटरिंग आणि डिस्पर्शन मधला फरक कळाला का. डिस्पर्शन मध्ये काय होईल, सगळे लाईट रेस त्यांचे पाथ चेंज करणार, बट स्कॅटरिंग मध्ये ओनली सिंगल आयदर ब्ल्यू साईडचा होईल किंवा मधला होईल, इकडचा खालचा होईल. मधला जर झाला तर इट विल ऑलमोस्ट अपियर अ व्हाईट लाईट. ओके, तर ऐसा हे स्कॅटरिंग. तर स्कॅटरिंग ऑफ लाईट तर आता इथे आपल्याला दिसलं. व्हेअर एल्स वी कॅन सी स्कॅटरिंग ऑफ लाईट. पाण्याचा कलर वी सी इट ॲज ब्ल्यू, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यानंतर आपल्याला सनराईज आणि सनसेटच्या वेळी स्कायचा कलर कोणता दिसून येतो, रेडिश ऑरेंज त्या टाईपचा. सो ॲट दॅट टाइम रेड लाईट आपण काय सांगितलेलं आहे, इट ऑलमोस्ट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. तर आता मी ते एक हे काढलं होतं, डायग्राम काढली होती, जेव्हा इकडे सनसेट होतोय तर आपल्याला डिलेड सनसेट दिसतो, राईट. तर डिलेड सनसेटचा जो स्ट्रेट चालणारी जी लाईन आहे, लाईट आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अँड रेड लाईट विल स्कॅटर द लिस्ट. आणि ब्ल्यू लाईट काय झाली, आता स्कॅटर झाली, सुद्धा ते सगळीकडे वो फैल गई आहे. त्याच्यामुळे काय होतं, रेड लाईट जो आपल्यापर्यंत पोहोचतोय दॅट मेक्स द कलर ऑफ द स्काय रेड. बाकी ब्ल्यू लाईट तर सगळीकडे तिकडे पसरली आहे, स्ट्रेट लाईन मध्ये कोणती चालते आता, रेड. आणि रेड लाईट बघायची फक्त विल ओनली सी इट व्हेन इट इज गोइंग बिलो द होरायझॉन, म्हणजे आपलं जे हॉरिझॉन्टल पर्यंत दिसतंय त्याच्या जेव्हा ते खाली 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 जायला लागणार तेव्हाच आपल्याला रेड लाईट दिसतो. नाहीतर संध्याकाळपर्यंत आपल्याला ब्ल्यूच लाईट दिसत असतो, 6:15 पर्यंत. त्याच्यानंतर वी स्टार्ट एक्सपिरियन्सिंग रेड लाईट. तर ते का बरं होतं, बिकॉज ऑफ दिस स्कॅटरिंग ऑफ लाईट ओनली. समजले नेमकी स्कॅटरिंग डिस्पर्शन मध्ये काय फरक आहे. स्कॅटरिंग ऑफ लाईट आपल्याला कुठे दिसते, स्कॅटरिंग ऑफ लाईटचे इफेक्ट्स काय काय आहे. वी सी ब्ल्यू कलर ऑफ द स्काय, ब्लू कलर ऑफ द वॉटर, प्लस रेड color during the
सनराइज अँड सनसेट. ओके, आता त्याची आपण थेरी लिहू एकदा. त्याच्यामध्ये लिहा द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन बरं, रिफ्रॅक्शन नाही. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अन comparably smaller sized particles, in all directions. In all directions ला अंडरलाइन करा फक्त. You will understand की रिफ्लेक्शन सगळ्या डायरेक्शन मध्ये होत आहे. is called scattering of light. आणि जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट लिहिले ना त्याला पण एक अंडरलाइन करा. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि इन ऑल डायरेक्शन्स. आणि हे कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ द पार्टिकल्स. अँड दॅट पार्टिकलची साईज कशी असेल? इट विल बी स्मॉलर. मग कुठे कुठे आहे स्मॉलर साइज पार्टिकल्स अवेलेबल आपल्याला? एअर मध्ये आहे, वॉटर मध्ये आहे, किंवा अदर केमिकल्स ऑल्सो, ज्याच्यामध्ये साइज ऑफ द पार्टिकल इज व्हेरी स्मॉल. ओके, त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा आणि याला स्टार करून लिहा. ठीक आहे की दिस इज अ मेन क्रक्स ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यामध्ये लिहा द कलर ऑफ स्कॅटर्ड लाईट. द कलर ऑफ स्कॅटर्ड लाईट डिपेंड्स ऑन द कलर ऑफ द स्कॅटर्ड लाईट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ scattering particle. म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्मॉलर पार्टिकल्स मधनं कोणती लाईट रे स्कॅटर होईल? आता स्मॉल पार्टिकल्स मुळे कोणती लाईट रे स्कॅटर होईल? ब्ल्यू. रेड का नाही होणार? अरे स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, बट व्हाय? बिकॉज रेड विल बायपास दोज पार्टिकल्स अँड ब्ल्यू लाईट विल be obstructed because of these particles and will get reflected. आपण लिहिलं ना स्कॅटरिंग म्हणजे काय आहे? इट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट ओनली, बट त्याच्यामध्ये काय होणार आहे? बिकॉज ऑफ द पार्टिकल्स, आणि ह्या पार्टिकल्सला ब्ल्यू लाईट स्ट्रक होण्याचा चान्सेस जास्त आहे, त्याच्यामुळे इट विल गेट स्कॅटर मोर ॲज कम्पेअर्ड टू द रेड लाईट. आता सगळे थेरी सुरू झालेली आहे. आई कॅनॉट डू एनीथिंग, सब लोग ऐसे बैठे है ना, काय बोर चालू आहे. और जब इस पे क्वेश्चन आएगा तो याद करना, साला सिखा के गया था करके, है ना. हाँ, त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा व्हेरी फाईन पार्टिकल्स स्कॅटर mainly blue light. Very fine particles scatter mainly blue light. तर आता एवढं लिहून तुम्हाला समजेल का की आता मोठा पार्टिकल्स कोणता लाईट स्कॅटर करणार? मोठे पार्टिकल्स जर असेल, फाइन पार्टिकल्स विल स्कॅटर द ब्लू लाईट. मग मोठे पार्टिकल्स कोणते स्कॅटर करणार? रेड लाईट. तो अभी ते लिहायचं की तुम्हाला लिहायचं तरी लिहू शकता. दुसऱ्या लाईन वरती लिहून घ्या. while larger particles scatter light of किंवा scatter red end of spectrum. Scatter red end of visible spectrum.
रेड एंड ऑफ विजिबल स्पेक्ट्रम किंवा रेड लाईट जरी लिहून टाकलं सरळ तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, त्याच्यामध्ये लिहा द कलर ऑफ द स्काय इज ब्ल्यू. कलर ऑफ द स्काय appears to be blue. The color of the sky appears to be blue because of scattering of light, because of scattering of light by the air, small air particles. ओके, आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की व्हेनेवर अ पर्सन इज इन फ्लाइट he can experience that the color of the sky below him is blue while the other side of the earth will be black. Why? Because the original color of the sky is black, but because of the scattering of light it appears to be blue. Next liha color of sun. Color of sun at sunrise and sunset. The color of sun at sunrise and sunset appears red. As the light as the light passes through thicker layers of air and large distance before reaching us. तर याच्यामध्ये काय झालं, इथून इथपर्यंत यायला थिक लेयर्स मधनं त्याला यावं लागलं, प्लस जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागलं. तर ह्या लेयर्समुळे आणि ह्या जास्त डिस्टन्समुळे काय झालं, जो ब्ल्यू लाईट होता आपल्यापर्यंत जो पोहोचायला पाहिजे होता, जो असा स्ट्रेट लाईन मध्ये पोहोचतो, तो काय झालाय आता, तो आता इथपर्यंत येता येता स्कॅटर होत गेला आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत कोणता पोहोचलाय, फक्त रेड, विच स्कॅटर्स द लिस्ट. समजले रिझन वाय द स्काय अपियर्स टू बी रेड और द सन अपियर्स टू बी रेड. तू काय त्याच्या मागे लागलायस, असू दे आता. नेक्स्ट हेडिंग टाका आता, कलर ऑफ ऑब्जेक्ट. कलर ऑफ ऑब्जेक्ट. कलर ऑफ ऑब्जेक्ट. आता मी काय सांगतो या 2 मिनिटांसाठी नीट लक्ष देऊन ऐका बरं. याचं पेपर मध्ये नाही विचारणार तुम्हाला काही, बट यू शुड अंडरस्टँड की ये क्या होता है. तो
आपल्याला आता हा कलर कोणता दिसतोय? ब्ल्यू. का बरं? कारण इथून ब्ल्यू लाईट तुमच्यापर्यंत पोहोचतीये म्हणूनच ब्ल्यू कलर दिसतोय का? हा. त्याच्यानंतर आता हा कलर कोणता दिसतोय? ब्लॅक. का बरं? कारण ब्लॅक लाईट तुमच्यापर्यंत पोहोचतीये, राईट. तसंच मी आता तुम्हाला ग्रीन कलर दाखवला, तर यू विल सी ग्रीन बिकॉज ग्रीन कलर ऑफ लाईट इज रिचिंग टुवर्ड्स यू और रिचिंग युअर आय. त्याचा मी काय केलं, यू सी दिस इज व्हाईट. व्हाईट कलर दिसतोय कोणाला? ब्राऊन ब्लॅक दिसतोय का नाही ना? तर याच्यावरती इफ आय राईट समथिंग युजिंग व्हाईट कलर तर काय होईल? दिसणार नाही. का बरं? बिकॉज व्हाईट कलर विल ऍब्झॉर्ब द व्हाईट कलर लाईट. जर इथं व्हाईट नसून रेड कलर असला असता, सपोज कन्सिडर दिस चेअर. आता या चेअर वरती मी लाल कलरच्या पेननी काही जरी लिहिलं तर दिसेल का? लाल कलरची इंक जर पडली तर पटकन दिसून येईल का? नाही. बट ऍट द सेम टाइम जर ब्ल्यू कलरची इंक पडली त्याच्यावरती तर दिसेल का? जसं आपण आताच पाहिलं आहे ना, आल्याला दिसलं. तर याचा अर्थ काय होतोय की रेड कलर मध्ये ब्ल्यू ऍब्झॉर्ब होतोय का? नाही. बट रेड कलर मध्ये रेड ऑब्झॉर्ब होईल का? राईट. आणि बाकीचे सगळे कलर्स काय होत आहे मग त्याच्यावरती आपण काही जरी ठेवलं तर इट विल ऍब्झॉर्ब? नो. मग आता विचार करा, जर एखादा ऑब्जेक्टचा कलर इफ यू सी दिस ॲज ब्ल्यू तर याचा अर्थ काय आहे की ब्ल्यू लाईट इथून आपल्यापर्यंत पोहोचतीये. बट याच्यावरती इन्सिडेंट लाईट रे कोणती आहे? व्हाईट कलरची लाईट रे आहे. त्या व्हाईट कलरच्या लाईट रे मध्ये सगळे कलर्स प्रेझेंट आहे, बरोबर. मग इथून आपल्यापर्यंत कोणता कलर पोहोचतोय? बाकीचे कलर कुठे गेले? ऍब्झॉर्ब झाले. बाकीचे कलर का ऍब्झॉर्ब झाले? बिकॉज इसमें ब्लू छोड़ के सब कुछ है. आणि ब्लू कलर्स काय होतोय? वापस रिफ्लेक्ट होतोय. का बरं? बिकॉज ब्ल्यू ऍब्झॉर्ब करायला तर ब्ल्यू नाहीच आहे ना. जर ब्ल्यू असला असतं तर काय झालं असतं? ब्ल्यू पण ऍब्झॉर्ब झाला असता. बट ब्ल्यू ऍब्झॉर्ब होतोय का? बाकीचे कलर का दिसत नाहीये? बिकॉज दे आर गेटिंग ऍब्झॉर्ब. का बरं? बिकॉज बाकीचे सगळे कलर्स आहे इथे. आणि ब्ल्यू का रिफ्लेक्ट झाला? बिकॉज इट वॉज नॉट प्रेझेंट ओव्हर हियर. समजलंय पक्का काय बोलायचंय मला? म्हणजे जो दिख रहा है वहां पे वो छोड़ के सब कुछ है. आता माझ्या शर्टचा कलर ब्ल्यू दिसतोय म्हणजे काय? यहाँ पे ब्ल्यू छोड़ के सब कुछ है. बट आता हे जे व्हाईट दिसतंय इसमें यहाँ पे कुछ भी नहीं है. आता का बरं? व्हाईट मध्ये कुछ भी क्यों नहीं है? व्हाईट कलरची लाईट कशापासून बनलेली आहे? ऑल 7 कलर्स. सो ऑल 7 कलर्स आर गेटिंग रिफ्लेक्टेड. त्याच्यामुळेच व्हाईट लाईट बनतीये. म्हणजे याचा अर्थ काय? यहाँ पे कुछ भी नहीं है. बट when it comes to black, आता सपोज इथे लाईट गेली, रात्रीला घरी लाईट गेली, काय दिसतंय आपल्याला? अंधार. वी सी नथिंग. वाय? बिकॉज देर इज नो लाईट रिचिंग आवर आईज. बरोबर का? मग जिथे तुम्हाला ब्लॅक दिसतंय तिथून काही लाईट आपल्यापर्यंत पोहोचतीये का? नाही. म्हणजे काय झालं? सगळे कलर ऍब्झॉर्ब झाले. व्हेनेवर देर इज अ ब्लॅक कलर तिथे काय असतात? देर इज अ प्रेझेन्स ऑफ एव्हरी कलर. अँड व्हेनेवर देर इज व्हाईट कलर देर इज नो कलर प्रेझेंट ओव्हर देअर. तिथे काही ऍब्झॉर्बच नाही झालं. तर याचं रिअल लाईफ इम्प्लिमेंटेशन तुम्ही कुठे बघू शकतात की उन्हाळ्यामध्ये व्हाईट कलरचा जो सरफेस असतो तो गार लागतो अँड ॲट द सेम टाइम ब्लॅक कलरचा गरम लागतो. का बरं? बिकॉज ब्लॅक कलर ऍब्झॉर्ब्स एव्हरीथिंग. ब्लॅक कलर हे सगळं ऍब्झॉर्ब करतं. जर एखाद्या ठिकाणावरून आपल्यापर्यंत लाईट पोहोचतच नाहीये तर व्हॉट यू विल सी डार्कनेस. तर ब्लॅक कलर काय आहे? ब्लॅक कलर इज ऑल्सो डार्कनेस. म्हणजे काय होतंय? सगळे कलर्स तिथे ऍब्झॉर्ब होऊन जात आहेत. म्हणून तिथे काय झालंय? रेडिएशनमुळे दॅट बिकम्स हॉट. अँड ॲट द सेम टाइम जेव्हा व्हाईट कलरची लाईट असते किंवा व्हाईट सरफेस असतो
इट रिफ्लेक्ट्स ऑल द लाईट्स, त्याच्यामुळे त्याचा कलर व्हाईट बनतोय. आणि सगळं जर रिफ्लेक्ट केलं आपण रेडिएशन, तर त्या ऑब्जेक्ट मध्ये काही एनर्जी राहील का? आणि जर एनर्जी नाहीये तर ऑब्जेक्ट विल अपियर टू बी कोल्ड. समजलं काय सांगायचं तुम्हाला? एक ऑब्जेक्टचा कलर कशामुळे असतो, एखादा ऑब्जेक्ट गरम कशामुळे होतो, ते काय काय ऑब्झर्व करतं, काय काय रिफ्लेक्ट करतं. समजलंय नक्की क्या कहना चाहता था तू? त्याच्यामध्ये लिहा मग आता. When light is incident on an object, when light is incident on an object, it reflects only a part of it. It reflects only a part of it. Full stop. The reflected light gives the object with their color. ओके, इथपर्यंत जर आता आपल्याला कळालं की आपल्यापर्यंत जी लाईट पोहोचणार त्याच कलरचा ऑब्जेक्ट आपल्याला ते दिसणार. हे कधी पॉसिबल आहे? व्हेन वी हॅव व्हाईट कलर लाईट. कारण व्हाईट कलर लाईट मध्ये सगळे कलर्स आहे आणि आपल्याला जो दिसणार आहे तो सोडून बाकी सगळे कलर ऍब्झॉर्ब होऊन जाणार आहे, राईट? तर मग आता व्हॉट आय डू, आय हॅव दिस रेड कलर चेअर and what if I see this red color chair in red light only? तिथे बाकीचे काहीच नाहीये. तर मी जेव्हा फक्त रेड कलरच्या लाईट मध्ये या चेअरला बघणार तर व्हॉट विल हॅपन? मी काय म्हणतोय, ऑब्जेक्टचा कलर रेड आहे, आपल्याला दिसणारा रेड नाहीये, ऑब्जेक्टचा कलर रेड आहे. तो फिर उसमें क्या होगा? रेड कलरचा जो लाईट आहे तर हे रेड ऑब्जेक्ट त्याला ऑब्झर्व करून घेईल का? आणि जर रेड कलरचा लाईट ऍब्झॉर्ब झालाय आणि आपण रेड कलरच्या लाईट मध्येच बघतोय त्याला, तर काय होईल? आपल्यापर्यंत काही लाईट पोहोचेल का? मग आपल्याला इथे काय दिसेल? अंधार दिसेल, ब्लॅक कलर दिसेल. सो व्हेनेवर विल सी द सेम कलर ऑब्जेक्ट इन द सेम कलर लाइट, विल सी नथिंग. ओके, उसमें लिखो फिर आगे. एग्जाम्पल करून लिया. एग्जाम्पल, अ रोज appears red. A rose appears red when white light is incident on it. एवढं लिहून झाल्याच्या नंतर आहे ना, एक हमसे एक ब्लंडर हो गया है. ठीक है, अपन जे स्पेसिफिकेट आणि हीट कैपेसिटी जे लिहिलंय उसमें जो हमने लिखा था कि वन इज डिपेंडेंट ऑन मास एंड द अदर इज इंडिपेंडेंट ऑफ मास, राइट? आपण काय लिहिलंय चेक करा जर. हीट या चॅप्टर मध्ये चेक करा, थर्मोडायनामिक्स, हीट, टेम्परेचर आणि थर्मोडायनामिक्स मध्ये आपण इंडिपेंडेंट कोणाला लिहिलंय? आय गेस आपण हीट कॅपॅसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास असं लिहिलंय, है ना? तो वो हीट कॅपॅसिटी नाहीये विच इज इंडिपेंडेंट ऑफ मास, इट इज द स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट कसं काय आहे मास वरती डिपेंडेंट, दॅट आय विल इंडिपेंडेंट, दॅट आय विल टेल यू. स्पेसिफिक हीट काय होतं? वाचा एकदा. व्हॉट इज स्पेसिफिक हीट? ऑफ युनिट मास बाय 1 डिग्री
सेल्सिअस. तर युनिट मासचा अर्थ काय, जर मी आता माझ्याकडे एवढा मोठा ऑब्जेक्ट आहे, सो दिस इज 5 kg ऑब्जेक्ट, त्याचे 5 तुकडे जर केले मी तर आय विल गेट 1 2 3 4 5. सो इच वन इज 1 kg. आता इक्वल दिसत नाहीये बट कन्सिडर, ठीक आहे, प्रत्येक 1 kg चा असेल. युनिट मास झालाय आता. तर त्या युनिट मासला जर मला त्याचं टेम्परेचर वाढवायचंय तर ह्या प्रत्येक एका केजीला तेवढीच हीट लागेल का? हा, आणि मी आता हे पूर्ण 5 kg पण घेतलं तर 5 kgला ह्या 1 kgच्या 5 टाइम्स हीट लागेल का? म्हणजे काय झालं की जेव्हा आपण युनिटचं गोष्ट करतोय, जेव्हा आपण तुम्ही 5 किलो घेऊन या, 10 किलो घेऊन या, 15 किलो घेऊन या, अरे बट युनिट एका किलोला किती लागणार आहे ते थोडी चेंज होईल मास जरी वाढवत गेले तरी. कळलं काय बोललो मी? तुम्ही 5 kg आणलं, त्याच्यासाठी समजा लागले तुम्हाला 1500 ज्यूल्स ऑफ एनर्जी. म्हणजे एका केजीला किती लागते तुम्हाला? 300 ज्यूल्स ऑफ एनर्जी, राइट. आणि 1 kg इज दिस अ युनिट मास. आणि हीट कॅपॅसिटी मध्ये आपण स्पेसिफिक हीट मध्ये काय लिहितोय आपण? फॉर युनिट मास ओनली, राइट. अरे युनिट मासला किती लागणार ते चेक करतोय आपण. आता 5 किलो साठी 15 लागली तर 10 किलोचा जर माझ्याकडे आता ऑब्जेक्ट असेल तर त्याला किती लागेल? त्याला ऑब्विसली 3000 लागेल, डबल होऊन जाईल. तर या 3000 मध्ये एका युनिटला किती लागलंय? दिस ऑल्सो इट्स 300 ज्यूल्स ओनली. आता या 10 किलोच्या ऐवजी मी आता 20 किलोचा घेऊन आलो एवढा मोठा आता ऑब्जेक्ट, तो याच्यावरती डबल करा, इसी काही डबल रकम. तर काय होतं या केसमध्ये पण आता 6000 लागेल फॉर 20 kg. तर युनिट साठी किती लागतंय पुन्हा? 300. तुम्ही मास वाढवताय बट स्पेसिफिक हीट वाढतीये का? जरी त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला मास दिसतंय, इट इज इंडिपेंडेंट, ठीक आहे. उस दिन पता नाही मैंने कैसे बोल दिया. त्याच्यामध्ये काय लिहायचंय मग आता? तुम्ही जे हीट कॅपॅसिटी लिहिलंय इंडिपेंडेंट ऑफ मास, तर ते नाही लिहायचं. हीट कॅपॅसिटी मध्ये काय लिहिलंय आपण चेक करा. फॉर द गिवन अमाऊंट ऑफ मास, त्याला मासला आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं आहे. तर तुम्ही मास वाढवलं तर तुम्हाला जास्त एनर्जी लागते. आपण आत्ताच बघितलं, हे 10 kg साठी होतं. आणि आता 20 kg साठी किती लागणार होतं आपल्याला? बरोबर आहे. तर मास वरती काय डिपेंडंट आहे? हीट कॅपॅसिटी इज डिपेंडंट ऑन मास बट स्पेसिफिक हीट इज इंडिपेंडंट ऑफ मास. तुम्ही जे हीट कॅपॅसिटी लिहिलंय त्याला इरेज करा अँड मेक इट स्पेसिफिक हीट. अरे सापडते का स्टेटमेंट? तुमचे कुठे गेले नोटबुक? हा, क्वेश्चन मध्ये होता बट त्याच्यामध्ये जे तुम्ही ऑप्शन जे टिक केलेले त्याला इरेज करा आणि सही ऑप्शन को टिक करो. केलंय? तर हे विसरायचं नाही बरं. ये कभी भी घूम फिर के किसी भी प्रकार से सवाल पूछा जा सकता है. हा, तर आपलं चालू होतं इफ आय सी दिस रेड कलर चेयर इन व्हाइट कलर लाइट. तो मला काय दिसणार है? आई विल सी रेड कलर. बट अगर मैं इसको रेड कलर में देखूंगा तो क्या हो जाएगा? रेड कलर विल अब्सॉर्ब द रेड लाइट. आपल्यापर्यंत पोहोचेल का? नाही. सो विल सी ओनली रेड कलर ओव्हर हियर. म्हणजे ते ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार नाही, ते कलर मध्ये मिक्स होऊन जाईल. बट इफ आय सी दिस रेड कलर चेयर इन सम अदर लाइट, येलो कलरच्या लाईट मध्ये बघितलं किंवा ग्रीन कलरच्या किंवा ब्ल्यू कलरच्या, तर व्हॉट विल आय सी? तेव्हा रेड कसं दिसेल? ब्ल्यू कलर लाइट विल गेट ऍब्सॉर्ब, येलो कलर लाइट विल ऑल्सो गेट ऍब्सॉर्ब. आपल्यापर्यंत लाईट पोहोचेल का मग त्या केसमध्ये? नो. सो विल सी इन दॅट केस डार्कनेस.
बट जर रेड कलर मध्ये बघितलं तर ऍब्झॉर्ब दिस चेअर विल गेट ब्लेंड इन टू दॅट कलर. म्हणजे ह्याच कलरचा जर लाईट मी आणला, असं पॉसिबल नाही आहे ते बनवणं आपल्याला, बट नाही समजलं. या चेअरचा कलर कोणता आहे, दिसला का? पोरांनी करत का हाती पाहायचं का म्हणून, असं तसं करावं लागेल मला. ओके, तर रेड कलरचा आहे. याला जर मी व्हाईट कलर मध्ये बघतोय तर काय होतोय, माझ्यापर्यंत रेड लाईट पोहोचतोय म्हणून ही खुर्ची रेड कलरची दिसतीये. बाकीचे कलर्स काय झाले, ऍब्झॉर्ब होऊन गेले, राईट. तर आता मी काय केलं, रेड कलरचाच लाईट आणला, त्याच्यामध्ये बाकी कोणताच कंपोनंट नाहीये. वी आर ओनली हॅव्हिंग रेड कलर ऑफ लाईट. त्या केसमध्ये काय होणार आहे, रेड कलर बाकीचे सगळीकडून पण रिफ्लेक्ट होतोय आपल्याकडे, आणि ज्या चेअर मधून पण रेड कलर रिफ्लेक्ट होतोय सेम कलरचा. तर आपल्याला चेअर आणि त्या लाईट मध्ये आपल्याला काहीच डिफरन्स करता येणार नाही. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की व्हाईट कलर याच्यावरती जर मी व्हाईट कलरने लिहिलं तर दिसेल का, नाही. ब्लॅक कलरच्या सरफेस वरती ब्लॅक कलरने लिहिलं तर दिसेल का, नाही. तर सेम थिंग इज हॅपनिंग ओव्हर हिअर, की रेड कलरच्या लाईट मध्ये रेड कलरचं ऑब्जेक्ट आणलं तर ते आपल्याला दिसेल का, वी विल नॉट बी एबल टू डिफरन्शिएट. तिथं रेडच बनून राहील, बट विल नॉट बी एबल टू डिफरन्शिएट. नेक्स्ट, जर मी आता या रेड कलरच्या चेअरला फक्त आणि फक्त ग्रीन कलरच्या लाईट मध्ये बघतोय, जिथे दुसरा कोणताच कंपोनंट अवेलेबल नाहीये, दुसरा कोणताच लाईट अवेलेबल नाहीये, तर त्या केसमध्ये काय होईल, आता हे ग्रीन कलर ऍब्झॉर्ब करेल का? ग्रीन कलर जर ऍब्झॉर्ब झाला तर मला काय दिसेल, अरे तिथे आता रेड कलर पण अवेलेबल नाहीये, तो इथून रेड कलर रिफ्लेक्टच होणार नाही ना. व्हाईट लाईट मध्ये ही खुर्ची रेड का दिसतीये, बिकॉज रेड कलर इज प्रेझेंट, रेड कलर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बट जर ग्रीन कलरची लाईट आहे आणि जर ग्रीन कलर याच्यावरती पडेल तर काय होऊन जाईल, ग्रीन कलर विल गेट ऍब्झॉर्ब. रेड कलर, या खुर्चीचा कलर आपल्याला रेड दिसतोय बिकॉज ऑफ व्हाईट लाईट, बट जर ग्रीन कलरच आहे फक्त आणि दॅट इफ दॅट गेट ऍब्झॉर्ब तर काय दिसेल आपल्याला, आपल्यापर्यंत काहीच येणार नाही. वी विल सी डार्कनेस, कारण आजूबाजूला सगळी ग्रीन लाईट आहे. आता समजतंय काय बनायचंय, तर कलर ब्लाइंडनेस में दैट इज द प्रॉब्लम ऑफ द रेटिना. रेटिना इज नॉट एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द स्मॉल फ्रीक्वेंसी डिफरन्सेस. हा, आपल्याला एखादा ऑब्जेक्ट रेडच का दिसतोय, बिकॉज ऑफ रेटिना इज सेन्सिंग दॅट व्हायब्रेशन. लाईट आहे, लाईट इज अ वेव्ह, वेव्ह असेल तर व्हायब्रेशन राहील. तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, आणि हे तुम्हाला सांगायचंच राहिलं यार, बताता हूं, ये भी बताता हूं. तर एखादं लाईट कलर, लाईटचा जो कलर असतो, इट कॅन बी रेड, ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट, वॉट एव्हर. तर कोणत्या पण एका लाईटला त्याचा जो कलर असतो दॅट इज बिकॉज ऑफ इट्स फ्रिक्वेन्सी ओनली. तुम उसकी स्पीड अगर चेंज भी कर रहे हो तो दैट विल चेंज ओनली बिकॉज ऑफ इट्स वेवलेंथ and not because of the frequency. Frequency is like the name given to that light. कि अगर ब्लू कलर की लाइट है तो तेरी फ्रीक्वेंसी इतनी ही रहेगी. जस्ट लाइक मी, माझं आज नाव काय आहे, प्रतीक. जर मी उद्या दुसरे कपडे घालून आलो तर काय होईल, माझं नाव चेंज होणार आहे का, नाही. सो इट्स लाइक सेम, मी आता आज ब्लू कलरचं घालून आलो, उद्या ब्लॅक कलरचं शर्ट घालून आलो, माझं नाव बदलणार आहे का, नाही. मी येलो कलरचं शर्ट घालून आलो, नाव बदलणार आहे का, नाही. तर फ्रिक्वेन्सी इज जस्ट लाइक द नेम गिवन टू द कलर ऑफ द लाईट. काही पण होऊ द्या, फ्रिक्वेन्सी कधीच बदलणार नाही कोणत्या पण लाईटची. ठीक आहे, व्हॉट एव्हर मे हॅपन, त्याची स्पीड चेंज करा, स्पीड वाढवा, लाईटला बेंड करा, रिफ्रॅक्ट करा, रिफ्लेक्ट करा, स्कॅटर करा, द फ्रिक्वेन्सी विल नेव्हर चेंज. ओके, मी काय सांगत होतो आता, इसमें भूल गया मी. हा, आपल्याला कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होत असतं, तर कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होतं, जे फ्रिक्वेन्सीचा जो डिफरन्स आहे, आता यू कॅन सी की रेड कलर मध्ये पण वेगवेगळे कलर असतात. मेन सांगायचं ठरलं तर मुलींच्या लिपस्टिक मध्ये 100 प्रकारचे कलर असतात, रेडच कलर म्हणलं तर त्याचे 100 प्रकार असतात. तर इट इज जेनेटिकली दॅट, काय झालं, कोणी लावून येतं का, हे बघा, अशी मस्ती केली ना मग बेइज्जती तुमचीच होऊन जाईल, उद्या तुम्हाला चिडवतील. सो मी जेव्हा काही सांगतो तेव्हा शांत बसा.
मी काय बोलेल त्याचा भरोसा नाही मग बघा. ठीक आहे. तर बाय जेनेटिकली आपले जे मेल असतात, ऑल मेल कम्युनिटी, that they are not able to distinguish between the slight color changes, but ladies are able to distinguish between slight color changes. मुलं काय म्हणतात, रेड तर रेड असतोय, कोणता बेबी रेड, कोणता कोणता मोठा रेड आणि छोटा रेड काही कळत नाही मला, आहे ना. वेलवेट रेड आणि काय काय असतंय. बट लेडीज मध्ये असतं का तसं नाही. हा इकडचा रेड, हा असा रेड, हा तसा रेड, हा फेंट रेड, हा इकडचा रेड, आहे ना. तर इट्स द सेम थिंग. हे का असतं, बिकॉज आपली रेटिना जी आहे दॅट बिकम्स सेन्सिबल म्हणतो, इथे सेन्स करू शकतं की देर इज अ चेंज इन द फ्रिक्वेन्सी. आणि जेव्हा रेटिना हे करेल, सेन्स करेल की स्लाइड फ्रिक्वेन्सी चेंज झालाय, तर देन विल बी एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द कलर्स ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. जर ते रेटिना तेवढं हे नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर विल नॉट बी एबल टू सेन्स बिटवीन द डिफरंट कलर्स. कोणाला रेड पण ऑरेंज दिसतो, ऑरेंज पण ऑरेंज दिसतो. दॅट इज कलर ब्लाइंडनेस. म्हणजे कलर ब्लाइंडनेसची पण स्टेजेस असतात. जर हाय स्टेजचा असेल तर ग्रीन डायरेक्ट ब्ल्यू दिसायला लागेल, असं पण होऊ शकतं. हा, तुम्ही आय मॅचवर बघितलंय का? नाही, बघू पण नका, थांबा थोड्या दिवस, आता एक्झाम झाल्यानंतर बघा. ठीक आहे. याच्यामध्ये असतंय, मी तो सांगत असतो, असं ग्रीन कलरची भिंत असते, त्याच्याकडे असं करत असतो, असं करत असतो, ते दमशराज खेळत असतो, तो भिंतीकडे दाखवत असतो की लाल कलर आहे म्हणून. तो म्हणतोय हिरवं, मग ते हिरव्याशी रिलेटेड सगळं सांगता. मग तो सगळं शेवटीला काय म्हणतो, अरे लाल बादशाह, आणि तिथं म्हणत असं सगळं की रेड आहे, काय ग्रीन आहे म्हणून, ते असं असते. सो कलर ब्लाइंडनेसची जेव्हा स्टेज जास्त होते तेव्हा कलर मध्ये डिस्टिंग्विश नाही करतायत. ओके. तो फिर आज यही रुके क्या? अरे हे लिहायचं राहिलं ना आपलं एक्झाम्पल. अ रोज अपियर्स रेड when white light is incident on it because it reflects only red color. Because it absorbs, nahi kai, reflects red color and absorbs all other colors. फुल स्टॉप करून पुढचं त्याच्या कंटिन्युएशन मध्ये लिहा. when same rows is viewed in green light, when same rows is viewed in green light, it appears black. It appears black because it absorbs green light and reflects no color of light. आणि आपण जिथे हे लिहिलंय काय, कॉज ऑफ रिफ्रॅक्शन, राईट. कॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय लिहिलंय, रिफ्रॅक्शन कशामुळे होतं, बिकॉज ऑफ चेंज इन स्पीड ऑफ लाईट. तर आपण स्पीड ऑफ लाईटचा फॉर्म्युला काय लिहिलाय, मला आपण स्पीडचा फॉर्म्युला काय लिहिलाय, वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. तर जर मला आता स्पीड चेंज करायची आहे, राईट, चेंज इन स्पीड होती है, दॅट इज वाय वी आर एबल टू सी रिफ्रॅक्शन.
तर जर आता स्पीड चेंज होतीये तर आयदर बी इट विल बी बिकॉज ऑफ द वेवलेंथ और बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. बरोबर, एक तर वेवलेंथ चेंज होईल नाही तर फ्रिक्वेन्सी चेंज होईल. पण वेन एव्हर वी सी रिफ्रॅक्शन, तर कोणत्या ऑब्जेक्टचा कलर बदलून येतो का आपल्यापर्यंत? का बरं बदलत नाही? स्पीड तर चेंज झाली आहे. मग इट विल बी आयदर बिकॉज ऑफ द वेवलेंथ और फ्रिक्वेन्सी. मग कलर का चेंज होत नाहीये त्या लाईटचा? मी आता सांगितलंय कलर फ्रिक्वेन्सी जी असते दॅट इज लाइक द नेम ऑफ द कलर. जर फ्रिक्वेन्सी अगर चेंज होगी तो कलर भी चेंज होगा. तर स्पीड आता इथे चेंज होतीये बट कलर चेंज होत नाही. म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट आणि वेवलेंथ चेंजेस. जेव्हा आपण एक स्पीड चेंज होईल इट विल बी ऑलवेज बिकॉज ऑफ द वेवलेंथ अँड नेव्हर बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. समजलं? तर ते कॉज ऑफ रिफ्रॅक्शन लिहिलंय त्याच्यावरती जी तुमची याची जागा आहे ना तिथे लिहा की वेन एव्हर देर इज अ चेंज इन स्पीड. अरे कॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये ते सापडत नाही कुठे. whenever there is change in speed, whenever there is a change in speed during refraction, it is always, during refraction it is always because of change in, it is always because of change in wavelength. आणि त्याच्याच तिथे लिहा आणखी कहीं पे भी बनाओ. अरे तुला जागा नाही, तुला अख्खा एकर लागेल ते लिहायला. तर त्याच्यामध्ये आणखीन लिहा की फ्रिक्वेन्सी ऑफ अ लाईट नेवर चेंजेस. जरा छोटे छोटे करून लिहायचं ना. दुसऱ्या पेज वरती लिहे वरच्या जागेमध्ये किंवा काही पे भी ऍडजस्ट करलो. अभी काय लिहिले आपण? नेवर चेंजेस. अँड कलर ऑफ लाईट, अँड कलर ऑफ लाईट इज बिकॉज ऑफ इट्स फ्रिक्वेन्सी. and color of light is because of its frequency. तुम्हाला जर वाटत असेल की मी मध्येच काही पॉइंट्स तुम्हाला सांगत नाही किंवा काय असं होत नाही, भाई ये बुक उठा के देख लो, जो भी पॉइंट्स तुम्हें देता हूँ आधे से ज्यादा पॉइंट्स मैंने खुद से बताए. ठीक आहे, तुम्हाला दाखवलंय की दुसऱ्या किती किती बुक्स मधनं तुम्हाला मी आणून दाखवलंय. आता दरवेळेस मी एवढ्या बुक्स घेऊन फिरतो का? नाही. दिस इज जस्ट फॉर रेफरन्स की भाई कशानंतर कोणता टॉपिक घ्यायचा आहे. त्या टॉपिक मधले बरेचसे पॉइंट्स मी स्वतःहून तुम्हाला सांगितलेले असतात. ठीक है, तो ऐसा नहीं है कि हर चीज में बता रहा हूँ वो यही बुक्स है. आपलं याचं पण झालं होतं लॉज ऑफ रिफ्लेक्शन, ते पण याच्यात दिलेलं नाहीये. त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय लिहिलं एकदा चेक करा तर. उसमें भी मेरे ख्याल से हम कुछ तो भूल गए. हाँ हाँ, आणि आणखी काय लिहिलंय? हा, त्याच्यामध्ये हे राहिलं ना, जे तो रह गया ना बबुआ, की आपण हे तर बघितलं हे काय असतंय. सपोज दिस इज रेअरर अँड दिस इज डेन्सर. इकडनं जर एक लाईट रे आली तर काय होईल? इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. बट सेम मीडियम आहे अँड याच्यामध्ये काय झालं, लाईट जी आहे दॅट केम नॉर्मली. अब क्या, कहां पे जाएगी? इट विल गो अनडेविएटेड. हे लिहिलंय का आपण? अभी ये भी लिख लो.
काय करायचं मी तुम्हाला एक सांगतो. आता इथून पुढे मी जे पण काही पण कन्सेप्ट घेईल ना त्याच्यानंतर थोडंसं एक पेज सोडायचं. मला कधी पण काही पण आठवतं, ठीक आहे. मी पण माझ्या जेव्हा पण नोट्स बनवत असतो ना, मी एक पेज माझ्या अशा या चुकांसाठी सोडत असतो. जे पण इकडं सुटलं ना शेवटीला लिहायचं, ठीक आहे. आतापर्यंत म्हणजे मोस्टली तर नाही सुटलेलं, बिकॉज ऑप्टिक्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं हा सगळ्यात लंबा चालणारा चॅप्टर आहे आणि प्लस याच्यावरती क्वेश्चन्स खूप जास्त येतात. अगोदरच स्टार्टिंगला सांगितलेलं आहे पहिल्या लेक्चरला. आपल्या आजचं 9वं लेक्चर आहे ऑप्टिक्सचं. 9 लेक्चरमध्ये आपले 3 चॅप्टर संपले आहेत. हा तशी अर्धा झालाय. सो याच्यामध्ये कन्सेप्टच इतके आहेत, या बुकमध्ये थोडंसंच दिलेलं आहे, बाकीचे मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये लिहा आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये जागा असेल नसेल तर वरती लिहा, नाही तर आजूबाजूला कुठे जागा असेल तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन असं बाण करून तिथे आणा. त्याच्यामध्ये लिहा की व्हेन अ लाईट रे इज नॉर्मल, व्हेन लाईट रे इज नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, ब्रॅकेट मध्ये असं परपेंडिक्युलरचं साइन बनवा. काय आहे परपेंडिक्युलरचं साइन, दिस वन, उलटा टी. हा ना, काय बनवलं, काय लिहिलं आपण आता, when a light ray is normal to a refracting surface, a refracting surface, the refracted ray goes undeviated आणि ब्रॅकेट मध्ये लिहा no refraction takes place, no refraction takes place. ओके, लिहिलंय. तर आता होपफुली आणखी काही आठवू नाही, आणि आज जरी आठवलं तर तुमच्याकडे जागा असो तिथे लिहायला, ठीक आहे. तो फिर आज अभी हम यहीं पे रुकते हैं. आणि मी जे पण सांगतोय ना की विसरलोय लिहा, अरे लिहायला सांगतोय का बरं, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट भाई. पेपर में आ गए तो मला तिथे शिवाय नका घालत बसू. असं कुठे असते का, इथं सांगितलंच नाही म्हणून. आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, वी जस्ट सॉ मिरर्स, त्याच्यानंतर इमेज फॉर्मेशन बाय मिरर्स, त्याच्यानंतर आपण हे बघितलं रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, आणि टुमॉरो विल सी लेन्सेस किती प्रकारचे असतात, 2, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. इथे प्लेन लेन्स काही नसतंय, दॅट इज ग्लास स्लॅब. आणि विल सॉ इमेज फॉर्मेशन बाय दोज लेंस. तो फिर आज हम यहीं पर रुकते हैं.